भाजपला बाजूला ठेवून युती होत असेल तर योग्य असं शरद पवारांनी म्हटलंय। कोणत्या पक्षासोबत युती होऊ शकते या प्रश्नावर शरद पवारांचं हे उत्तर आहे। भाजप व्यतिरिक्त इतर नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत। आपण असं म्हणालो की भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांशी आघाडी करण्यात काही हरकत नाहीये। नेमकं कोणाकोणाशी आघाडी होऊ शकते याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित या निवडणुका स्थानिक वास्तव्य यापूर्वी कधी नगरपालिकेच्या याच्यात आम्ही कधी बदलतो आणि जास्तीत जास्त राष्ट्रपरिषदेच्या निवडणुकीत खालच्या निवडणुकीत स्थानिक नेतृत्व एकत्र येतात ते ठरवतात आणि त्यामुळे साधारणतः जिथे एकत्र येता येईल पण येत असताना भाजप यांना बाजूला ठेवून एकत्र येणं केलं असेल तर ते योग्य आहे। मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक मोजक्या 4-5 जागांवर लढवणार आहोत किंवा कदाचित निवडणूक लढवणार नाही अशी महत्त्वाची घोषणा एकनाथ खडसे यांनी भुसावळमध्ये केली आहे। त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी मुक्ताईनगरमध्ये निवडणूक लढणार की नाही याबाबत साशंकता आहे। मुक्ताईनगर निवडणूक आपल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाहीये, पूर्वीपासूनच नाहीये। आमचे कार्यकर्ते तिथे कमजोर आहे। ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी जेवढी मजबूत आहे तेवढी शहरामध्ये तेवढी मजबूत नाही। ज्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू अथवा नगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार असू। बिहारमध्ये नवं सरकार स्थापन करण्याच्या कालपासून हालचाली सुरू झाल्यात। काल मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांची कॅबिनेटची अखेरची बैठक झाली। राज्यपालांकडे विद्यमान सरकार विसर्जित करण्याची विनंती करणार। नवे सरकार कधी स्थापन होणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा नाही। बिहारच्या निकालावरून महाराष्ट्रामधल्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। जो जीता वही सिकंदर असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं होतं आणि त्यावर आता ठाकरेंनी पलटवार केलाय। याला आता मुनगंटीवारांनी उत्तर दिलंय। जीता वही सिकंदर आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? आपले कोण मुख्यमंत्री म्हणालेत ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समज नाही सका आज तक। जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे। विजय प्राप्त झाल्यानंतर साधारणतः असं म्हणण्याची पद्धत आहे की जो जीता वो सिकंदर। आता बाकीच्यांनी आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर नुकसान भारतीय जनता पार्टी किंवा एनडीएचं नाही, नुकसान त्यांचं होईल। त्यांनी स्वतः आत्मचिंतन करून आज आपल्यावर ही परिस्थिती का आली, खरं तर तेही आमचे मित्र होते, माझी मित्र होते, पण 24 ऑक्टोबर 2019ला मनात बैमानी आली आणि कारण नसताना मुख्यमंत्री होण्याच्या मोहापोटी आज त्यांना महाविकास आघाडीत जावं लागलं। त्यांच्याबद्दल आम्हाला निश्चितच सहानुभूती आहे, पण आता आमच्या मनात त्यांना सहकार्य करावं ही भावना राहिलेली नाही। काँग्रेस पक्ष संपणारा नाही, मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही असं शरद पवारांनी म्हटलंय। गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारणारा काँग्रेस पक्ष आहे असं देखील शरद पवारांनी म्हटलंय। महाराष्ट्रात काँग्रेस तिचा पराभव झाला। लोकांना संयुक्त महाराष्ट्र समिती ही निवडून आली आणि त्या आता काँग्रेस संपली असं म्हणत पक्षाचे संपत नसतात, चढ उतार असतो। पुन्हा एकदा उभारली आणि मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी काँग्रेस नाही, गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारलेली काँग्रेस आहे आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोहोचण्याचं तिचं आपण पाहू। आता बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची। मुंबईमध्ये सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झालाय। सीएनजी पुरवठ्यावर त्याच्यामुळे परिणाम झालेला आहे। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झालाय। घरगुती पीएनजी ग्राहकांना गॅस पुरवठा सुरू राहणार, गॅस कंपनीकडून हे स्पष्ट करण्यात आलंय। आरसीएफ कंपाऊंडमधील मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे।
दिल्ली स्फोटातील डॉक्टर उमर हा आत्मघातकी बॉम्बर होता असं एनआयएनं म्हटलेलं आहे. लाल किल्ल्याजवळच्या स्फोटाबाबत एनआयएकडून तपासामध्ये मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. दिल्लीमधल्या स्फोटासाठी I-20 कारचा वापर करण्यात आलेला होता. लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये एनआयएनं मोठी कारवाई केलेली आहे. हल्लेखोर डॉक्टर उमरचा साथीदार आमिर राशिद अलीला दिल्लीमधून अटक करण्यात आलेली आहे. आमिर जम्मू काश्मीरच्या पांपोरचा रहिवासी आहे. डॉक्टर उमर सोबत कट रचल्याचा आमिरवर आरोप आहे. हल्ल्यामध्ये वापरलेली कार आमिरच्या नावावर रजिस्टर होती.